नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं कृतिका ब्लाऊज डिझाइन या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहे 30 साईज बोटनेक गळा आणि प्रिन्स कट. तर चला सुरुवात करू. हे बघा 30 साईज आहे ना. तर शोल्डर आहे 13ची. शोल्डर 13ची माहिती किती घ्यायचं? 13चा निम्मे किती झाला? 6.5. येतं ना 13चा निम्मे 6.5 झाला. बघा किती झाला? 13चा निम्मे मी 6.5 घेतला, बरोबर. आता इथून मुंडाखोली घ्यायची 6. मुंडाखोली 6 घ्यायची. 30ची छाती, 30चा चौथा भाग किती? 7.5. त्याच्यामध्ये 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाई मार्जिनसाठी. ह्याच्या 2 इंच घ्यायचं. आपण नेहमी 1.5 इंच घेतो ना कटोरी ब्लाऊजसाठी, ह्याच्यामध्ये 2 इंच घ्यायचा. आता इथून पण बरोबर 6.5 इंच येतं कधी बघायचं आहे. हा इथून ही शिलाई सॉरी इथून मार्किंग करून घ्यायची, बरोबर. आता पूर्ण उंची घ्यायची किती? पूर्ण उंची आहे ह्याची 13 इंच. 13 त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं, 14 असा द्यायचा. 24ची आपली कंबर घेर आहे तर 6 येतो, बरोबर. 24चा चौथा 6 चौक 24, 6 येतो. त्याच्यामध्ये टक्ससाठी 1 इंच, शिलाई मार्जिनसाठी 1 इंच 1.5 इंच किती आला? 8.5. इथून ही पॉईंट करून घ्यायचा. आता हा तिरकस असा जॉईन करून घ्यायचा. हवा आता इथे गोलाई द्यायची. हा सेप देऊन घ्यायचा सारखा. इथे थोडं मेजरच्या 2 रेषा खाली घ्यायच्या. बघा इथं हे आपलं माप इथे आले ना, ते थोडा खाली घेतला. आता इथे गळा रुंदी द्यायची 3ची. बोटनेकचा गळा आहे ना, गळा रुंदी द्यायची 3ची. गळा लांबी किती आहे? 9.5. 9.5 म्हणजे इथे 10, अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी, बरोबर. आता इथे पण 3च घ्यायचं. हा बॉक्स तयार करून घ्यायचा. हा बॉक्स तयार झाला सारखा. आता इथून इथे घ्यायचा 2.5 इंच. हा पण बॉक्स तयार करून घ्यायचा. इथे गोल शेप द्यायचा, बरोबर. परत इथे 1 इंच घ्यायचा. इथे रेषा मारून घ्यायची. हा शेप असा द्यायचा. आपल्याला बटनवाला ब्लाऊज शिवायचा आहे. हा शेप थोडा मोठा घेतला तरी चालेल, जेवढा तुम्हाला मोठा घ्यायचा तेवढा घेऊ शकता. हा शेप असा द्यायचा. बटनवाला गळा आहे ना, असा द्यायचा. आता ही असाच इथे पण घ्यायचा. ही काचपट्टी बटनपट्टीसाठी आपण एक रेषा आखून घ्यायची. हा कपडा काचपट्टी बटनपट्टीसाठी सोडून द्यायचा. आता इथून इथे घ्यायचा. हे माप सोडून, हा काचपट्टी बटनपट्टीसाठी आपण घेतलंय ते माप सोडून द्यायचा. इथून इथे घ्यायचा 6.5. इथे मुंडाखोली घ्यायची 6 इंच. इथून हे माप पकडायचं. इथून हे बघा, हे काचपट्टी बटनपट्टीचा भाग सोडून माप घ्यायचा. इथून इथे 6.5. आता हे माप घ्यायचं किती? 2 इंच एक्स्ट्रा ना, 9.5 येईल. परत इथे आपण कट देतो ना, त्याच्यासाठी अर्धा इंच अजून एक्स्ट्रा घ्यायचं. ही आपली कट येते ना इथे प्रिन्स कटची, त्याच्यासाठी. आता गळावरती कितीचा घेतला आपण? 3.5चा. तरी 3चा घेतला. मग इथे पण गळा 3चा द्यायचा. आता गळा 3चा रुंद आला ना, म्हणून इथे घेताना 5चाच गळा घ्यायचा. 5 इंच. इथून इथे पण इथून इथे 3 इंच पकडायचं. आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा. ही गोलाई अशी द्यायची. कारण 5 वर कशाला घेतलाय? कारण जास्त खोल नको आणि काचपट्टी बटनपट्टीमध्ये पण हा आपला थोडा गळा वाढतो म्हणून. आता प्रिन्स कटसाठी पॉईंट द्यायचा 7.5. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचा. आता आपला हा पॉईंट इथे आला. ही पण पूर्ण उंची घ्यायची 13.5. त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करायचं 14. हा बॉक्स असा आखून घ्यायचा. आता इथून इथे घ्यायचा 2.25. हा टक्स घ्यायचा 2.25चा. इथून इथे घ्यायचा 2.5 इंच आणि आपला इथे घ्यायची कितीचा पॉईंट? 1.5चा. आता ही जॉईन करून घ्यायचं. सारखा शेप द्यायचा. आता इथून इथे घ्यायचा 2 इंच, बरोबर. हा पॉईंट सारखा इथे असा जॉईन करून घ्यायचा. असा आला पाहिजे.
थोडा असा फुगीर भाग द्यायचा इथून, असं इथे जॉईन करायचा. आता ही गोलाई द्यायची किती, ही इथे किती दिले 1 वर, तर इथे देऊ आपण आता 1/2 इंच, म्हणजे 1/2 इंच कमी द्यायची. आता इथून आपल्या अर्धा इंच इथे खाली घ्यायचं. आता ही कटिंग द्यायची. कंबरगीर कमी आहे म्हणून ही कटिंग आपली क्रॉस आली. आता हा गळा कटिंग करून घ्यायचा. इथे आपल्याला बटन लावायचं आहे. हा बघा, हा आपला गळा असा आहे, असा गळा आहे बरोबर. आता आपण पुढचा भाग कटिंग करून घेऊ. इथे पुढच्या भागापेक्षा अर्धा इंच का वाढवला, कारण इथे आपला प्रिन्स कटची इथे येईल ना कपडा, ह्याच्यामध्ये जाईल ना, म्हणून इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला ह्या भागापेक्षा, पुढच्या भागापेक्षा. आता मग बघा मैत्रिणी, इथे कंबर तुम्हाला दाखवायचं राहिला, इथे 6 इंच बरोबर, इथे हा 1.5 इंच इथे एक्स्ट्रा घेतला. परत इथे 1.5 इंच आपला शिलाई मार्जिनसाठी बरोबर, म्हणजे हा एवढा बघा. हा शेप असं जरा थोडा पप द्यायचा असला ना, इथे थोडा फुगीर घ्यायचा. बघा ही आपली आली प्रिन्स कट त्याची बाही आपण जशी काढतो तशी ही डिझाईनची बाही आहे. इथे काठ वेगळी जॉईन करायला लागतील आणि इकडे प्लेटची बाही करायची. तर त्याच्यासाठी आपल्याला आपण 1 इंच घेतो ना, तर हे एक्स्ट्रा आपल्याला 2 इंच घ्यायची. आता ह्याच्यामध्ये आपली जर बाही झाली नाही, थोडा कपडा आपल्याला इकडे जॉईन करून घ्यायला लागेल. तर आपण सध्या तर अशी साधी बाही करून घ्यायची. कपडा जॉईन केल्यावर पूर्ण बाही काढायची. ही मी साधी बाही करून घेतो, तुम्हाला ब्लाऊज स्टिचिंग केल्यावर मी दाखवेनच. बघा मैत्रिणींनो, आपल्याला आता हे अस्तरचे कपडा असा ठेवून द्यायला लागेल, कारण इकडे आपल्याला कपडा जास्ती म्हणजे उरवायला लागेल का, तर आपल्याला डिझाईनची बाही तयार करायची, पप बाही करायची, म्हणून ही हा कपडा आपण एक्स्ट्रा ठेवून देऊ. तर आता ही बघा, ही कटिंग करून घ्यायची अशी.